प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीचा नव संकल्पाने सरत्या वर्षाला निरोप। गोंदूर येथील ओंकार बौद्धिशी विकास संस्था संचलित प्राध्यापक रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी येथे नूतन वर्षाचे स्वागत निमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला। शैक्षणिक क्षेत्रात भव्य योगदान असलेल्या प्राध्यापक रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही संस्था सामाजिक बांधिलकी जपणारे नवनवीन उपक्रम राबवित असते। यातूनच संस्थेने या सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत नाविन्यपूर्ण पद्धतीने करत युवकांमध्ये व्यसनमुक्ती आणि आरोग्य संवर्धनाचा संदेश देत भव्य दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला। शहरातील प्रसिद्ध गांधी पुतळा चौकात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ओंकार बौद्धिशी विकास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम, सचिव प्राध्यापक सौ शुभांगी निकम, सदस्य रोहित निकम, डी फार्मसीचे प्राचार्य प्राध्यापक सागर बी जाधव, प्राध्यापक सौ नमिता जाधव, प्राध्यापक अमित सिंहल, प्राध्यापक चंद्रकांत सुरेशी, प्राध्यापक रिजवान शेख, प्राध्यापक आतिश सारुंके, प्राध्यापक झिशान नथानी, प्राध्यापक कृष्णा बलकार, प्राध्यापक तोष पाटील, प्राध्यापक संदीप रवंदळे, प्राध्यापक स्नेहा उमाडे, प्राध्यापक आशुतोष पाटील, प्रवीण भोसले, राजेंद्र शिंदे, गणेश बोरसे, मिथुन खरे, प्राध्यापक विजय पाटील यासह सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक शुभम ठाकरे यांनी यावेळेस सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते। यावेळी गांधी पुतळा चौकात अनेक लाभार्थ्यांनी या भव्य दूध वाटपाचा लाभ यावेळेस घेतला। दिवस 31 डिसेंबर आणि आम्ही नेहमीप्रमाणे या दिवशी प्रोफेसर रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रोफेसर रवींद्र निकम कॉलेज ऑफ डी फार्मसी, आर.ओ. निकम ज्युनियर कॉलेज, आर.ओ. निकम ITI या संस्थेतर्फे आम्ही प्रत्येक वर्षी 31 डिसेंबर या दिवशी काही ना काही नवीन उपक्रम हाती घेत असतो आणि एक नवीन संकल्प समाजामध्ये कसा रुजू होईल आणि नवीन दिवसाची आणि नवीन वर्षाची सुरुवात कशी होईल या पद्धतीने आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत असतो। त्यानुसार आम्ही आज दूध वाटपाचा जो कार्यक्रम घेतला त्या दृष्टीने युवा शक्तीला प्रेरणा देणे, निर्व्यसनीपणाचे महत्त्व पटवणे एवढेच नव्हे तर आपण युवा शक्तीला राष्ट्रशक्ती कशी बनवू शकतो या दृष्टिकोनातून आमचं एक टाकलेलं एक विधायक पाऊल आहे। एवढेच नव्हे तर सकस आहाराचं महत्त्व कसं असेल, आजच्या कोविडच्या जगामध्ये सोशल डिस्टन्सिंग कशी पाळावी आणि सकस आहार आपण कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही दूध वाटप करून लोकांना संदेश दिला की घरी राहा, सुदृढ राहा, चांगला आहार घ्या आणि आपलं उद्याचं व्यक्तिमत्व चांगलं घडवा, जेणेकरून आपली राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती जागृत होईल। निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आम्ही सर्वांचे जमलेल्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।